नमस्कार सगळ्यांना. आजच्या या ब्लॉगमध्ये तुमच्या मनापासून स्वागत. आजचा हा व्हिडिओ थोडा वेगळा असणार आहे. म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये मम्मीने माहेरवरून जो माझ्यासाठी भाजीपाला पाठवून दिला आहे त्यावरती होणार आहे. माझी मम्मी ना गावाला असते ना, त्याच्यामुळे मी शहरात असल्यामुळे मम्मी काय करते, कुणी गावावर येणार असेल किंवा माझे मिस्टर गावावर येणार असेल ना, तर मम्मी असं भाजीपाला छोटा छोटा पॅक करून देत असते माझ्यासाठी. मी तिला बऱ्याचदा मना करत असते, नको देऊ ग, पण ती म्हणते नाही ग, राहू दे, तेवढे 4 पैसे वाचतील. पण किती ना म्हणा, आईचा जीव तो आपल्यासाठीच असतो ना. तर मम्मीने बघा छानपैकी सगळ्या कॅरीबॅगमध्ये नाही का सगळ्या भाजीपाला असा हे करून दिलेला, पॅक करून दिलेला, की जेणेकरून मला इथं शहरामध्ये आल्यावरती साफ करायला नाही लागणार. कारण माझ्या मागे पण 2 मुलं आहेत, त्यांच्या स्कूलमुळे छोटा मुला थोडा लहान आहे, त्याच्यामुळं मग एवढा वेळ नाही भेटत. तर मम्मी काय करते, तिकून देताना सगळं असं वेगवेगळं तोडून देते. आणि सोबत माझी वहिनी पण आहेत ना, ती पण मदत करते मम्मीला असं सगळं भरून देण्यासाठी. तर हा भाजीपाला दिसतोच ना, हा सगळा मम्मीने शेतामधलाच आहे. म्हणजे मम्मी काय करते माहिती का, थोडं थोडं असं शेतामध्ये लावून ठेवते आणि तिला घरच्यासाठी पण होतं आणि मला किंवा माझ्या छोट्या बहिणीला देण्यासाठी पण होतं. आणि खूप असं भारी वाटतं यामध्ये. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या आईचं प्रेम, माहेरचं प्रेम असं खूप दिसून येतं. तर असं छोट्या छोट्या वस्तूंमध्ये किंवा छोट्या छोट्या गोष्टी खूप अशा मनाला भारी वाटतात. आता हे घरचेच निंबू आहे, घराच्या समोरच निंबोणीचं झाड होतं, तिथे मम्मी पण हे काय करते, त्यातल्याच थोड्या थोड्या वस्तू शेअर करते माझ्यासाठी. आणि तिला माहिती आहे शहरामध्ये असलं तर तो किती नाही म्हटलं प्रत्येक गोष्ट विकत घ्यावंच लागते. त्याच्यामुळे ती जेवढा होईल तेवढा प्रयत्न करते माझ्यासाठी किंवा आम्हा बहिणींसाठी, की घरून सगळं पुरवायचं. आईचं प्रेम हे असं असतं की सांगू शकत नाही शब्दामध्ये. तर हे सगळं टोमॅटो म्हणा, फ्लॉवर म्हणा, त्यानंतर ही कांदापात एकदम प्युअर शेतातली आहे. आणि आम्ही, माझे वडील शेती करतात, मम्मी पण शेती करते, त्याच्यामुळं मग हे जेवढं होईल तेवढं नाही का घरच्या भाज्या पिकवणे म्हणा, शेती करणं, हे सगळं ते करतात आणि ते असं आम्हाला पण सपोर्ट करतात. तर ही बघा मेथीची भाजी घरची असल्यामुळे मम्मीने किती मोठ्या क्वांटिटीमध्ये दिली आहे. तर जवळजवळ 2 मोठी मोठी गड्डी दिली. तर असं आहे गोष्टीमध्ये किंवा या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला नाही का छान असं प्रेम त्यांचं दिसून येतो. सोबत ही आळूची पाने घरची आहे, मम्मीने घराजवळच लावलेली. तिला माहिती मला आळूचे वडे आवडतात, त्यामुळे ती नेहमी आवर्जून आळूची पानं देते. आणि त्यासोबतच ही तर बघा, हे भाजीपाला तुम्हाला मी पूर्णपणे असा लुकमध्ये दाखवते. ही कांदापात, फ्लॉवर, त्याच्यानंतर वांगी, शेपू, कोथिंबीर, पालक, मेथी, मुळे, परत लिंबू, त्यासोबत ऑरेंजेस सुद्धा आता जिने मे बी मार्केटमधून विकत आणले असे, त्यातले सुद्धा 2-3 मला दिलेले. परत ही चायना फ्लॉवर, याला तुम्ही ब्रोकोली पण म्हणतात आपल्याकडे, आम्ही इकडं गावाकडे थोडं चायना फ्लॉवर म्हणतात. आणि याला पंपकिन म्हणजे आपलं डांगर पण बोलतात. तर असा हा छोटासा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.